हॅलो पीपल, स्वागत आहे परत एकदा तुमचं या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण छत्रपती संभाजीनगरमधील खूप सुंदर आणि शांत अशा ठिकाणी आलो आहोत. जर तुम्हाला निसर्ग, शांत वातावरण आणि सुंदर दृश्य आवडत असतील तर हे ठिकाण नक्कीच तुमच्यासाठी आहे. आणि या ठिकाणी बरेच लोक ट्रेकिंगसाठी, फोटोग्राफीसाठी आणि सनसेट पाहण्यासाठी येतात. तसेच मीही ह्याच गोष्टी करण्यासाठी इथे आले होते. तर खरं तर निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खूप खास आहे, कारण निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे ठिकाण मला तर खूपच आवडलं. तर मग मी माझा ट्रेक चालू केला. रस्ता तर खूप काही खास नव्हता, खूपच ओबडधोबड रस्ता होता. चालताना खूपच दम लागत होता मला, आणि वर जाण्याचा रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे माझा कॅमेरा अँगलही चुकीचा धरला. तुम्ही सुद्धा पाहू शकता, रस्ता खूपच कहाण होता, पण डेस्टिनेशन खूप छान होतं. ते वर गेल्यानंतर मला समजलं, चालताना, वरती चढताना, टेकडीवरती चढताना खूपच मला दम लागत होता. आणि टेकडी होती तशी, तुम्ही पाहू शकता की खूप अडचणीतून वरती जावं लागत होतं. आणि सोबतच मी ट्रेकिंगचे शूज घातले नव्हते, त्यामुळे मला जास्तच प्रॉब्लेम होत होता. पण वर आल्यानंतर मला वाटलं आपलं डेस्टिनेशन आलं आहे. वा, किती छान सुंदर नजारा दिसतो आहे, किती छान दृश्य आहे. आणि मला वाटलं इथेच आपण थांबतो आहे, पण नाही. थोडंसं पुढे गेल्यानंतर मला हा इथून पुढे दिसणारा नजारा एकदम भारी, एकदम भन्नाट, एकदम सुंदर दृश्य होतं. हे बिलकुलही ऊन नव्हतं, त्यामुळे पूर्ण थंडगार वारा सुटलेला होता. आणि खूपच सुंदर नजारा होता, खूपच शांतता होती. शहराच्या गोंगाटापासून दूर शांत वेळ घालवण्यासाठी इथे यायलाच पाहिजे. आणि एकदम परफेक्ट ठिकाण मला वाटतं हे आहे. ज्या लोकांना शांतता आवडत असेल त्यांना हे ठिकाणही नक्कीच आवडेल. अगेन थोडंसं वरती गेल्यानंतर जसं टेकडीवर चढत होते तसं जे काही दृश्य मी पाहत होते, जे काही सौंदर्य, निसर्गाचं सौंदर्य मी पाहत होते, मला त्याच ठिकाणी थांबावं वाटत होतं. तिथून परत यायची इच्छाच नव्हती होत. सो अजून डेस्टिनेशन बाकी होतं, त्यामुळे परत आम्ही चालायला लागलो. चालत पुढे गेल्यानंतर अजून थोडासा रस्ता परत खराब लागला. पण वरती गेल्यानंतर टेकडीवर आहोत असं वाटत नव्हतं, कारण पूर्ण सपाट जमीन होती. मला माहिती नव्हतं की अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर परत असा खडबडा रस्ता मला लागणार आहे. या रस्त्यातून कशीबशी मी चालत गेले, कारण भरपूर मोठे दगडं माझ्या रस्त्यामध्ये होते. हा रस्ता क्रॉस केल्यानंतर, माझ्या रस्त्यातली ऑब्स्टॅकल पार केल्यानंतर मी फायनली वरती त्या सपाट जमिनीवरती आले. आणि इथून पुढे थोड्याच वेळात मी त्या माझ्या डेस्टिनेशनवरती जाणार होते. येस, आपण इथे आलेलो आहोत. हे प्लेस आहे द वन ट्री हिल. इथे आल्यानंतर इथलं थंड हवा, दरवळ आणि मोकळं आकाश मनाला खूप प्रसन्न करतं. मला या ठिकाणची शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य खूप आवडलं. कधी अशा छोट्या ट्रिप्स आपल्याला खूप आनंद देऊन जातात. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ठिकाणासोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड. बाय बाय.